जे फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात या षटकामध्ये पॅड वरती चेंडू येऊन आदळतोय, परंतु या बेड्या फलंदाजांना उद्ध्वस्त कराव्या लागतील. धावसंख्या चांगली उभा राहायची आहे तर चांगली फलंदाजी. धावसंख्या अमीर यांनी षटक क्रमांक 2 हाताळलं. किंबहुना 4 चेंडू त्यांनी गोलंदाजी करताना निर्धाव टाकले. आता बॉलिंग अटॅक मध्ये तिसरे अमीर, परंतु बॉलिंग अटॅक क्रमांक 3 अमीर नवघने डावेशी सोडून जातील. वाईट बॉल आलेला आहे आतापर्यंत. साई 8 या संघाकडून 3 गोलंदाज आणि तिन्ही गोलंदाजाचा योगायोग जर पाहिला ना तर तिन्ही गोलंदाजाचं नाव सेम आहे, अमीर. वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि प्रामुख्याने सांघिक तिसरं षटक. अमीर बॉलिंग अटॅक मध्ये प्रामुख्याने पहिलं नकारात्मक होता, त्यानंतर टाकलाय तो निर्धाव. निश्चित दोन्ही फलंदाज मधोमध येतील आणि विचार विनिमय करतील, कारण नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाचा सल्ला किंवा मोटिवेशन फार महत्वाचं आहे आणि प्रामुख्याने नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज हा स्ट्रायकर फलंदाजाचा आरसा मानला जातो. यावेळेला फटका डाव्या बाजूला आउट करण्याचा प्रयत्न निश्चित झाला, परंतु प्रयत्नाला यश मिळणार नाही. डबल चा खेळ सुरू आहे. एक धावेने धावफलक पुढे जात आहे. 20 रन के साथ स्कोर कार्ड की बात. धावसंख्या 16. अधिकचा वेळ घेऊ नका, दोन्ही संघांना विनंती आहे. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये अमीरने 2 खर्च केल्या, त्या 14 झाल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत 2, अशा 16 झाल्या. कोणती धाव नाहीये, धावसंख्या स्थिर आहे 16 वरती. टॅप करण्याचा प्रयत्न, अनिश्चित क्षमता आहे इर्षद त्यांच्याकडे, टॅप खेळू शकतात, परंतु ज्या प्रकारे फलंदाजांना गोलंदाजांनी बांधून ठेवलंय ना, अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे, आता मिळेल ती एक सिंगल धाव. निश्चित 1 साइड 8 ला चांगली धावसंख्या उभा राहायची आहे, तर आज बॅट तळपणं फार महत्वाचं आहे इर्षाद आणि दत्ता यांची, परंतु समोरच्या बाजूने अमीर नवघने यांचा मारा त्यांनी कळवले नकारात्मक आहे. व्हाईट बॉलची घोषणा पाहिल्यानंतरचा सामना आहे ना तो टॅप केलाय, अडवण्याचा प्रयत्न फार चांगला. इर्षादाने जो प्रयत्न केलाय ना त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही, किंवा जे टॅप खेळलेले आहेत ते टॅप क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये चाललेले आहेत, म्हणजे अधिकची उंची अजूनही वाढवावी लागेल. परंतु एका बाजूने अमीर नवघने यांनी प्रभावित केलंय. चेंडू येतोय निर्धाव. म्हणजे जो पाऊस खेळपट्टीकडून मिळायला हवा ना तो चांगल्या प्रकारे फलंदाजांना मिळत नाहीये, याचा प्रत्यय या सामन्यामध्ये आला. परंतु फलंदाजांना चांगला खेळ निश्चित करावा लागेल.
त्यानंतर आलेले आहेत 2 डॉट. धावसंख्या आहे 22. 3 चेंडूचा संपलेला आहे खेळ. बॉलिंग अटॅक मध्ये आविष्कार षटक क्रमांक 4 साठी आलेले आहेत. डावीशी सोडून जाणारा चेंडू आहे, पंचांनी कळवलेला आहे नकारात्मक. व्हाईट बॉलची घोषणा. इस रन के साथ स्कोर कार्ड की बात. धावसंख्या आहे 23. 23 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पुढील चेंडू तयार. आविष्कार राईट आर्म राऊंड द विकेट अडवण्याचा प्रयत्न चांगला आहे. येतोय तो डॉट. प्रयत्नांची पराकाष्ठा फलंदाजी करताना सुरू आहे आणि वन साइड 8 आतापर्यंत उभारलेल्या धावा ज्या आहेत ना तब्बल 23 आहेत पहिल्या डावामध्ये. इथून पुढचा जो सामना आहे ना 2 विजेता संघांमध्ये, यानंतरचा सामना आहे याची नोंद आपण घ्या. आणि इथे पहा एक जबरदस्त चेंडू टाकलेला आहे आणि प्रामुख्याने खेळण्याचा प्रयत्न इथे दत्ता यांचा फसला. फार मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. कित्येक काळ ते देखील अंडरआर्म क्रिकेट खेळत आहेत, परंतु सध्याच्या घडीला आपल्या फॉर्मची झगडताना प्रॉपर टायमिंग नाही. पुन्हा एकदा येतोय तो डॉट. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघ कोपरखेरणा परिसरामधले आहेत आणि प्रामुख्याने प्रारंभिक जोडी अमीर नवघाने आणि पहिलाच अमीर नवघाने आणि शंतून ही प्रारंभिक जोडी आहे आणि या जोडीला थांबवण्यासाठी पहिलं षटक साईल यांच्या नावे आहे. पहिला चेंडू आहे तो नकारात्मक. निश्चित प्रयत्न हाच असेल की चांगली गोलंदाजी आम्हाला करायची आहे. माफक धावसंख्या, परंतु कमी धावसंख्येचे सामने हे क्रिकेटमध्ये रंगतात. याचा मागोवा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून अनेक वेळा घेतलेला आहे आणि किंबहुना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे बरेचसे सामने आपण कमी धावसंख्येचे रंगतानाही पाहायला मिळतात. म्हणजे विजयाची हमी देणारी एखादा स्कोर क्रिकेटमध्ये अद्यापही तयार नाही जो विजयाची हमी देईल. म्हणजे कमीत कमी धावसंख्येचा सामना तुम्ही जिंकू शकता आणि जास्तीत जास्त धावसंख्येचा सामना तुम्ही जिंकू शकता. मध्यस्तीच्या बाहेर पंचांनी कळवलेला आहे नकारात्मक. आपण साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना पाहिला असेल, ज्या
सामन्यामध्ये 800 पेक्षा जास्त धावा झाल्या होत्या. अगदी 850 पेक्षा अधिकच्या धावा एका सामन्यामध्ये झाल्या होत्या. कार्पेटचा फटका कमी धावसंख्येचे सामने आपण अनेक पाहिलेले आहेत. म्हणजे विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये अद्यापही तयार नाहीये. गोलंदाज साहिल पुन्हा तयार. टॅप करण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न, अयशस्वी. चेंडू सीमा पार. प्रत्युत्तर चौकार. धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 24 धावांचा पाठलाग करताना जे आपल्याकडे नाही ते स्वप्न आहे आणि जे आपल्याकडे आहे ते लाजवाब आहे. वाईट बोललेला आहे. जो हमारे पास नहीं वो ख्वाब है और जो हमारे पास है वो लाजवाब है. हीच मानसिकता जीवनामध्ये क्रिकेटमध्ये तुमची नेहमी असली पाहिजे. धावसंख्या आहे 11. टॅप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चौकार. पहिल्या डाबामध्ये चौकार येत नव्हते. अद्वैत गायकवाड यांच्या वतीने 500 रुपयाचा रोख धनादेश आलेला आहे. अमीर नवघने यांच्यासाठी हा रोख धनादेश आहे. फुलवर पद्धतीचा हा चेंडू आहे. कोणती धाब्या चेंडूच्या पाठीमागे नसेल. धावसंख्या आहे 24 धावांचा पाठलाग करताना तब्बल 15 धावा धावफलकावरती आलेले आहेत. अर्धा टप्पा पूर्ण केलेला आहे. पहिल्या डावामध्ये चौकार येत नव्हते परंतु दुसऱ्या डावामध्ये तब्बल आतापर्यंत आलेले आहेत ते 3 चौकार. ज्यावेळेस टीम वन साइड फलंदाजी केली त्यावेळेस त्यांच्या इनिंग मध्ये फक्त 2 चौकार आले. त्याचबरोबर आमच्या या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभली पप्पू पवार आणि ओमकार शिंदे यांचा आम्ही मनस्वी आभारी आहोत. आपण या स्पर्धेमध्ये आलात. वेळात वेळ काढून आपण स्पर्धेला गेला. नोंद घ्या. 4 धावांची. ओके.
त्याचबरोबर ज्यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेसाठी आमचे अमोलदादा पार्टे यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. आणि इथून पुढे हवे आहेत तब्बल 4 धावा. बरेचसे चेंडू शिल्लक आहेत इथून पुढे. बॉलिंग अटॅक क्रमांक 3 राहुल जाधव आणि येणार बॅटिंगसाठी राहुल जाधव आहेत क्रमांक 5 साठी आणि षटक क्रमांक 3 साठी विकास धोंडे षटक क्रमांक 3 सांभाळतील. 12 चेंडूमध्ये बचाव करायचा आहे तो तब्बल 4 धाब्यांचा. अशा प्रकारचा गुणोत्तर शिल्लक आहे. अनेक अडचणी समोर आहेत आणि अडचणीतून मार्ग 1 साइड 8 ला काढावा लागणार आहे. एका बाजूला परिस्थिती फार सोपी आहे. यावेळेला जबरदस्त फटका चौकार येतोय. अथर्व 8 आणि साई 8 आपला टॉस करून घ्या. द्वितीय फेरीचा हा सामना असेल, परंतु आमच्या व्यासपीठावरती आम्ही सन्मानित करत आहोत अमोलदादा पार्टे यांचा स्नेहपूर्वक सन्मान व्यासपीठावरती होईल आणि विवेक मते यांना विनंती आहे की हा सन्मान आपण करावा. द्वितीय फेरीचा सामना अथर्व 8 आणि साई 8 आपण टॉस करून घ्या. आपण सन्मानित करूया अमोलदादा पार्टे यांचा स्नेहपूर्वक सन्मान व्यासपीठावरती होत आहे आणि हा सन्मान विवेक मते करतील अशी विनंती आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुकदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण अमोलदादा पार्टे यांचा करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. कळवा नाणेफेकीचा कौल अथर्व 8 ने जिंकलेला आहे. सामना हा 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या. सामना हा 3 षटकांचा आहे याची नोंद आणि याची दक्षता आपण घ्या. आयोजन समितीने इथून पुढे फेरबदल केलेला आहे आयोजनामध्ये. इथून पुढचे जे सामने आहेत ते प्रत्येकी सामना 3-3 षटकांचा होईल याची नोंद तुम्ही घ्या. वेळेअभावी आयोजन समितीने केलेला हा फेरबदल आहे. इथून पुढच्या सर्व संघांना ही सूचना आहे आणि या सूचनेची आपण दक्षता घ्या. इथून पुढचे सर्व सामने हे 3 षटकांचे आपण खेळवत आहोत. अथर्व 8 आपला अतिरिक्त प्रतिनिधी हा समालोचन कक्षामध्ये पाठवा. अथर्व 8 सामन्याला होते सुरुवात. तुम्ही पाहताय अथर्व 8 साई 8 या 2 संघांमध्ये ही पुढची लढत आपल्या समोर येत आहे. या 2 संघांमधलं हे दबदब आपल्या समोर येईल. कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ आजच्या रजनीतल्या पहिल्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल यासाठी हा सामना आहे. जो संघ जिंकेल ना
आजच्या पहिल्या रजनी मधल्या पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी क्वालिफाय होईल आणि क्वार्टर फायनल जर एखादा संघ सामना जिंकतोय तर तो अंतिम 3 मध्ये प्रवेश करेल आणि तो संघ बक्षीस पात्र फेरीसाठी खेळेल किंवा बक्षीस पात्र फेरी पूर्ण करून तो संघ सेमी फायनल आणि फायनल साठी क्वालिफाय होईल याची नोंद आपण घ्या. आज 8 संघ, उद्या 8 संघ आणि रविवारी 8 संघ अशी रूपरेषा आहे या स्पर्धेची. आज आपण 8 संघ खेळवत आहोत. आज 8 संघांमध्ये वन साइड 8 खेळला, साई 8 खेळला, अथर्व 8 खेळला, गणरा 8 खेळला, यानंतर ओमकार आणि शिव ललकार 8 असा सामना होणार आहे. त्यानंतर संस्कार 8 आणि शुभम 8 असे संघ 8 आहेत या आजच्या रजनीमध्ये. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आमचे बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपले पाय आपण वरती घेऊन बसा, कारण तुम्हाला जर चेंडू लागला आणि किंबहुना क्षेत्ररक्षकासाठी जर अडथळा निर्माण झाला तर प्रश्न हाच असेल की त्या चेंडूवरती किती धावा द्यायच्या. खेळाडू कक्षामध्ये बसलेले खेळाडू यांना विनंती आहे की जे आपले पाय ग्राउंड मध्ये आहेत ते आपण वरती घ्या, आपण सहकार्य करा. चला सामना सुरू करा. सामन्याला होती सुरुवात. द्वितीय फेरीचा हा सामना साई 8 हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. अथर्व 8 नाणेफेकीचा कौल जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय. आमिर नवघरे तयार. बॉलिंग अटॅक बाबू. पहिला चेंडू शॉट येतोय. निर्धाव चेंडूची सांगता किंबहुना बॅटल बघण्यासारखं आहे. आमिर नवघने विरुद्ध बाबू, दोन्ही खेळाडू तुलामोलाचे. एका बाजूला साई 8चा टॅपर आणि ऑलराऊंडर खेळाडू आमिर नवघने, तर एका बाजूला अथर्व 8चा एक भेदक गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो बाबू तयार. षटक क्रमांक 1 साठी. चला अधिकचा वेळ घेऊ नका, दोन्ही संघांना विनंती आहे. यावेळेला हा चेंडू व्हाईट बॉल पंचांनी खेळवलेला आहे आणि प्रामुख्याने एक धावफलकामध्ये ऍड होईल. बाबू पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु डावेशी सोडून चाललेला हा चेंडू आहे. लेग ब्रेकचा मारा समोर आहे. फिरकी गोलंदाज बाबू. टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला यश नाहीये. एक पुढे काढत बॉलच्या ग्रिट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमिर नवघने यांनी केला, परंतु प्रयत्नांना यश नाहीये. पाठीमागच्या सामन्यामध्ये फार चांगली फलंदाजी आमिर नवघने यांनी संघासाठी पेश केली. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांना यश.
थँक्यू. गोलंदाज सुरात आणि आमचे डीजे मास्टर आहेत जोरात असं म्हणायला काही हरकत नाही. फार चांगलं संगीत त्यांनी पेश केलेलं आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. क्रमांक 3 वरती बॅट्समन आमिर आलेले आहेत. ते देखील एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहे. साई 8 परंतु सध्याच्या घडीला साई 8 हा संघ अडचणीमध्ये आलाय कारण अमीर नवघने माघारी परतलेत. त्यांच्याकडून संघाला भरपूर अपेक्षा होती परंतु या सामन्यामध्ये डावाला लौकिकी साजेशी खेळी अमीर नवघने करू शकले नाही. पंच या चेंडूच्या पाठीमागे काय आहे? डॉट बॉल लागला आहे हा. पुढील चेंडू बाबू अप्रतिम गोलंदाजी बाबूने पेश केलेली आहे. ज्या प्रकारची लाईन आणि लेन हाताळली किंवा काही चेंडू नकारात्मक होते परंतु याही वेळेला आणखीन एका विकेटचं पतन दुसरा फलंदाज कोसळलाय. दोनच धावा पहिल्या षटका अखेरीस आहेत. बॉलिंग अटॅक अबी यांच्या नावी पंचांनी कळवलेला आहे. नकारात्मक जे 2 चेंडू असे होते ना त्या 2 चेंडूंवरती पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसला आणि प्रामुख्याने फलंदाज ज्या खेळण्यासाठी पुढे गेले अगदी त्या चेंडूवरती फलंदाजांचा घात झाला. टॅप करण्याचा प्रयत्न निश्चित एका बाजूला बॅटिंग करत असताना शंतनू तयार होतील. क्षमता आहे यांच्याकडे आणि प्रामुख्याने फार मोठा दारोमदार असेल. प्रथम बॅटिंग करताना चांगली धावसंख्या साई 8 ला उभारावी लागेल कारण या अगोदर देखील साई 8 चा सामना आपण पाहिला. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव येते जो सामना 1 साइड 8 विरुद्ध होता आणि प्रामुख्याने प्रथम बॅटिंग करताना 1 साइड 8 ने 23 बनवले होते आणि असं प्रत्युत्तर साई 8 ने जलद गतीने दिले होते. हा आठव्या बॅटने जोर काढत हा चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवला. तब्बल 4 धावांसाठी म्हणजे कुठेतरी प्रथम फलंदाजी करताना धावा असणं फार महत्वाचं आहे. टॅप करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला प्रयत्नांना यश नाहीये. येतो निर्धाव चेंडू. तुम्ही पाहत आहात अंडरम क्रिकेटचा थरार. टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू. खूप जलद गतीचं हे क्रिकेट आहे अंडरम क्रिकेट. जिथे काही सेकंदामध्ये पुढचा चेंडू हाताळला जातो आणि प्रामुख्याने षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 10 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथून आहे अंतिम षटक आणि ऐकूया एक चांगला संगीत. बॅटिंगसाठी भावेश क्रमांक 5 बॅटिंगसाठी आलेले आहेत. उर्वरित काही चेंडू इथून पुढे प्रगतीपथावरती. किरण चिकणे षटक क्रमांक 3. लेग स्पिनचा हा मारा आलेला आहे तो डॉट. खेळण्याचा प्रयत्न पुन्हा फसलेला आहे आणि प्रामुख्याने या पहिल्या डावामध्ये धारदार गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. म्हणजे किंबहुना 2 सामने आतापर्यंत
आतापर्यंत पाहिले ना तर पहिल्या डावामध्ये धावा आतापर्यंत दोन्ही संघांना जमवता आले नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी केली, परंतु याही वेळेला जर आपण पाहिलं ना पहिल्या सामना जर तुम्ही पाहिला ना तर वन साइड 8 फार कमी धावा मिळाल्या आणि याही डावामध्ये तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंगसाठी तर शुभम आलेले आहेत, परंतु आपण अनेकदा म्हणतो ना परिस्थिती कारण देऊन चालत नाही. अडवण्याचा प्रयत्न चांगला आहे. अनेकदा आपण असंही म्हणतो ना की कारण देणारी माणसं जीवनामध्ये कधी यशस्वी होत नाहीत. किंवा जशी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला लढावं लागेल. कॅपीला आलाय का चौकार अडवण्याचा प्रयत्न चांगला, फार चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि प्रामुख्याने हा चेंडू अडवला. प्रथम फलंदाजी करताना साई हेट्टी उभारलेले आहेत तब्बल 13 धावा साई हेट्टी उभारलेले आहेत. आता 14 बनवायचे आहेत अथर्व 8ला. येणारे चेंडू आहेत 18 चेंडू 14 धावांचा गुणोत्तर. ऐके तोपर्यंत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. येणारे 18 चेंडू आणि बनवायचे आहेत 14 धावा असं गुणोत्तर शिल्लक आहे आणि प्रामुख्याने क्रिकेटचा सुरू असलेला हा अंडरमचा थरार आपण आणत आहोत आणि प्रामुख्याने या अगोदर देखील मी चर्चा केली जी नवी मुंबईला लाभलेली अंडरम क्रिकेटची परंपरा फार जुनी आहे. फार पूर्वीपासून या नवी मुंबईच्या उपनगरांमध्ये अंडरम क्रिकेटच्या बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहत आलेलो आहोत. पहिला चेंडू आलेला आहे डॉट बॅटिंगसाठी अभि आणि त्यांच्या जोडीला विनोद. तर बॉलिंग अटॅक मध्ये पहिलं षटक अमीर नवगणे यांनी प्रभावित केलं पाठीमागच्या सामन्यामध्ये, परंतु कमी धावसंख्येचा सामना आहे आणि कमी धावसंख्येचे सामने या अगोदर देखील आपण चर्चा केली की रंगतात. फक्त तुमच्या खेळाचं सादरीकरण चांगलं करावं लागेल. पहिली धाव फलकावरती बनतीये. चेंडू क्रमांक आता पुढचा प्रगती पथावरती येतोय. लेग स्पिनचा मारा केलाय जबरदस्त टोला सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या 5 धाव फलकावरती मिळत आहेत. निश्चित आत्ताचं युग जर तुम्ही पाहिलं ना तर आधुनिक काळाचं युग आपण म्हणतो, परंतु आधुनिक काळाच्या युगामध्ये यावेळेला आणखीन एक जबरदस्त फटका सीमा पार येतोय तो चौकार. लागोपाठचे 2 चौकार आलेले आहेत. पुढील 2 संघ ओमकार 8 आणि शिव ललकार 8 आपल्यामध्ये पुढील सामना आहे. आपण तयार राहा. तिसरा भेटेल का नाही. कार्पेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला दिशा उत्तमच्या बाहेर आणि खोलवर पद्धतीचा टप्पा हाताळला. डॉट आला. अभि पुन्हा तयार. वेगाने टाकलेला चेंडू त्याला प्रतिउत्तर चेंडू सीमा पार येतोय तो चौकार. धावा मिळालेल्या आहेत तब्बल आतापर्यंत 13. आता इथून पुढे बनवायची आहे अवघी 1 धाव आणि शिल्लक चेंडू आहेत इथून पुढे. तेरा चेंडू आणि बनवायचे आहे 1 धाव. चला ओमकार 8 आणि शिव ललकार 8 आपण आलात का? आपण रिपोर्टिंग करा. आपला इथून पुढे नाणेफेकीचा कौल होतो. इथून पुढे अवघ्या 1 धावेची गरज आहे टीम अथर 8ला आणि ही 1 धाव बनेल का नाही. निश्चित साई 8 संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय. येणारे 12 चेंडू आणि बनवायची आहे अवघी अथर्व 8ला 1 धाव. स्ट्राईक करतील विनोद. 12 चेंडू आणि बनवायचे आहे ते अवघी 1 धाव.
सामन्याला पुन्हा होती सुरुवात आणि ही धाव बनली आहे का? नाही, सामना अजून संपलेला नाहीये. निश्चित पहिला सामना या अगोदर साई एटने फार चांगला खेळला, परंतु या सामन्यामध्ये आणि इथे विजयी धाव बनलेली आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 1 मध्ये जाणारा पहिला संघ आहे अथर्व एट आणि सहभागी संघाचा आपण आभार मानूया. तुम्ही इथपर्यंत आला, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. डीजे मास्टरांच्या वतीने ऐकूया एक चांगलं संगीत. चला, ओंकारेट आणि शिव ललकारेट आपल्यामध्ये पुढील सामना आहे. आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करत आहोत. आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी या. आपला पुढील सामना आहे आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आम्ही इथून पुढे करत आहोत. ओंकार एट आणि शिव ललकार एट असा हा सामना इथून पुढे होत आहे आणि पुढील नाणेफेकीचा कौल रवी दादा बडे यांच्या शुभांश आम्ही पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करत आहोत. त्यांना विनंती आहे की आपण हा नाणेफेकीचा कौल करावा अशी विनंती आहे. किंबहुना आपण हा टॉस करावा. टॉस आहे ओंकार एट आणि शिव ललकार एट यांच्यामध्ये. पुढील सामना काही वेळातच आपल्या भेटीला येईल. तत्पूर्वी आपण करूया या सामन्याचा हा टॉस. चला, ओंकार एट आपण आलात का? ओंकार एट आपण आलात का? शिव ललकार एट आपण आलात का? आपण टॉस करतोय. दोन्ही संघांना विनंती आहे, आपण आला आहात तर रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे. ओंकार एट आणि शिव ललकार एट असा पुढील सामना आणि पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करतोय. नाणेफेकीचा कौल आपण इथून पुढे करत आहोत. हा कौल आहे ओंकार एट आणि शिव ललकार एट. हा जास्त वेळ झालेला आहे आणि बरेचसे सामने अजून खेळवायचे बाकी आहेत. त्यासाठी विनंती आहे की आपण लगोलग टॉस करून घ्या ही विनंती आहे. आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. या दोन संघांमध्ये पुढचा सामना आपण खेळवतोय आणि या लढतीचा आपण करत आहोत तो टॉस. शिव ललकार एट या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगोलग कळवा ही विनंती आहे, कारण यानंतर
लगेच आपल्याला सामना सुरू करायचा आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय शिव ललकार रेड्डी यांनी घेतलेला आहे, म्हणजे ओंकार रेड्डीला करावी लागेल प्रथम गोलंदाजी. त्याचबरोबर युवा उद्योजक ऋषिकेश दादा कदम यांचंही आगमन व्यासपीठावरती आहे. त्यांचे आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आणि पुढील सामन्याकडे वळूया. सामना आहे शिव ललकार 8 आणि ओंकार 8 या दोन संघांमध्ये लढत आहे. चला अतिरिक्त खेळाडू आले का? ओंकार 8 आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा समालोचन कक्षामध्ये. ओंकार 8 आपला अतिरिक्त खेळाडू आला नाहीये, त्याची नोंद आपण घ्या आणि त्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करा. तुम्ही पाहत आहात कैलासवासी लक्ष्मण मते यांच्या स्मरणार्थ कट्टा बॉय चषक 2023 भव्य दिव्य नाईट आणि ड्रमचा फेरा पर्व क्रमांक 6चा किंबहुना या स्पर्धेची आज पहिली रजनी आहे आणि पहिल्या रजनीमध्ये जो प्रेक्षक वर्ग आम्हाला लाभलेला आहे त्या सर्व प्रेक्षकांचा आणि क्रीडाप्रेमींचा आणि सातारा स्पोर्ट या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या आमच्या या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत त्या सर्व क्रीडाप्रेमींचं आणि प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करून आपण वळूया मैदानाच्या दिशेने, जिथे सामना आहे ओंकार 8 विरुद्ध शिव ललकार 8 असा रंगतोय पुढील सामना. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. परेश वाडकर आणि त्यांच्या सोबतीला अनिकेत पवार ही प्रारंभिक जोडी बॅटिंगसाठी आलेली आहे. सामना 4 षटकांचा आहे याची नोंद घ्या. आयोजन समितीने आम्हाला कळवलेलं आहे आणि ही सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. षटक क्रमांक 1 साठी पहिलं षटक त्यांच्या नावी आहे. या पहिल्या डावातलं 3 शिव ललकार 8 कडून सुशांत चौधरी यांच्या नावी पहिलं षटक आहे शिव ललकार 8 कडून. तुम्ही पाहत आहात आजच्या रजनीतला चौथा सामना. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि करूया या सामन्याला सुरुवात. बॉलिंग अटॅक तयार. सुशांत चौधरी पहिलं षटक हातात येईल. 3 शिव ललकार 8 कडून. तर स्ट्रायकर परेश वाडकर बॅटिंगसाठी आलेले आहेत प्रारंभिक जोडीमध्ये आणि बॅटिंगसाठी तयार होतील. परेश वाडकर तयार बॅटिंगसाठी. फार मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, परंतु एका बाजूला युवा खेळाडू सुशांत चौधरी यांचा पहिल्या षटकाचा मारा. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू वेगाने हाताळलाय. किंबहुना या चेंडूच्या पाठीमागे कोणतीही धाव येणार नाही. डेली ब्रेक ज्याला आपण संबोधतो, या अगोदर देखील आपण या फटक्याबद्दल चर्चा केली. किंबहुना या फटक्याचं जे विश्लेषण आहे ना, की फलंदाज निश्चित पंच काही सूचना देतात आणि प्रामुख्याने यानंतर आपण चर्चा करूया की या फटक्याबद्दल आपण चर्चा करतो की ज्याला डेलिब्रेट असं संबोधलं जातं की खेळाडू खेळण्याच्या कोणत्याही स्थितीमध्ये असतो किंवा बॅट
कोणतीही हालचाल केली नाही चेंडू खेळण्याची, तर अशा चेंडूला पंच अनेकदा डेलिब्रेट घोषित करतात आणि त्याचा प्रत्येक पुन्हा एकदा आला. म्हणजे फलंदाजी करताना फलंदाजाने हालचाल करणं फार महत्वाचं आहे. हालचाल कोणतीही केली नाही तर त्याला डेलिब्रेट संबोधलं जातं. यावेळेला आता खोलवर पद्धतीचा चेंडू पुन्हा एक वेगवान चेंडू हाताळलेला आहे, आलेला आहे तो डॉट. लागोपाठचे 2 चेंडू आहेत, तो निर्धाव. परेश वाटकर पुन्हा तयार बॅटिंगसाठी. टीम ओंकार 8 या संघाची प्रारंभिक जोडी आहे. आणखीन एक वेगाने हाताळलेला चेंडू, तब्बलचा तिसरा लागोपाठचा चेंडू आहे, निर्धाव. निश्चित हा आलेला आहे तो डॉट. प्रेशर बनवण्याचा प्रयत्न आता परेश वाटकर यांच्या डोक्यावरती प्रेशर आहे, परंतु एका बाजूला सुशांत चौधरी यांनी हा प्रेशर चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे, परंतु हा प्रेशर हाताळावा लागेल. परेश वाटकर यांना क्षमता आहे. त्या फटका जबरदस्त टोला सीमारेषेच्या पलीकडे येतोय तो चौकार. निश्चित या फटक्याची फार वेळ वाट पाहिली, चौथा चेंडू आल्याने चौथा चेंडूला चढवला प्रहार. धावा 4 चेंडूचा इकडे खेळ संपलेला आहे आणि धावा मिळालेला आहे तब्बल 4. चेंडू क्रमांक 5 येतोय प्रगतीपथावरती सुशांत चौधरी. आणखीन एक वेगवान चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये मिळतंय ते यश. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला आहे. धावसंख्या स्थिर आहे 4 वरती. गेल्याकडेच्या मोबदल्यामध्ये ओंकार 8 प्रथम फलंदाजी करत असताना यावेळेला हा फटका 1 धाव्या चेंडूच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या आहे 5. एका षटकाच्या समाप्तीनंतर ओंकार 8 प्रथम फलंदाजी करताना, किंबहुना इथून पुढे अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रथम फलंदाजी करताना धावा असणं फार महत्वाचं आहे. धावांची भूक ओंकार 8ला ठेवावी लागेल. फलंदाजी करताना धावा असणं फार महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल आपण दुसऱ्या डावामध्ये चर्चा करूयाच, परंतु पहिल्या डाव आपण पाहतोय एका बाजूला हाच प्रयत्न आहे की सर्वाधिक चांगल्या धावा आम्हाला जमवायच्या आहेत आणि एका बाजूला प्रयत्न हाच आहे की कमी धावसंख्येवरती आम्हाला फलंदाजी करणाऱ्या संघाला रोखायचं आहे. म्हणजे या प्रकारचं असं प्लॅनिंग कुणाला मिळेल. यश क्रमांक 2 व्हाईट बॉल पंचांनी कळवलेला आहे आणि बॉलिंग अटॅक मध्ये षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज रोहन. निश्चित सीमारेषा डायरेक्ट ओलांडतो आणि अंतरम क्रिकेटमध्ये याला बाद घोषित केला जातं. धक्का क्रमांक 1. यानंतर पुढील सामना आहे संस्कार 8 आणि शुभम 8 या 2 संघांमध्ये पुढील सामना होईल. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करा आयोजन समितीकडे. आता बॅटिंगसाठी क्रमांक 3 पहिला धक्का लागला ओंकार 8ला. चौकार खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज माघारी परतले. अजय राठोड बॅटिंगसाठी आलेले आहेत आणि अजय राठोड आल्या चौकार खेळत आहेत. निश्चित या चौकाराने मनोबल वाढला असेल. जिथे धावा मिळत नव्हत्या तिथे मात्र आलेत आणि प्रामुख्याने पहिला चौकार मिळालेला आहे. पहिल्या चेंडूच्या पाठीमागे अजय राठोड यांना सूर गवसलेला आहे. बॉलिंग अटॅक षटक क्रमांक 2 रोहन पुन्हा तयार. पहिल्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी केली सुशांत चौधरी यांनी. त्यानंतर आलेला आहे हा व्हाईट बॉल जो लेग स्टंप सोडून जाईल, डावीशी सोडून जाणारा हा चेंडू आहे आणि प्रामुख्याने पंचांनी कळवलं की हा नकारात्मक आहे. टॅप केला, अडवण्याचा प्रयत्न फसला. चेंडू सीमा पार येतोय चौकार. आणखी एक चौकार मिळतोय. पहिल्या डावातला हा तिसरा चौकार आहे आणि प्रामुख्याने धावसंख्या आहे 15 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करताना ओंकार 8ला धावा मिळालेल्या आहेत. चला काही करायला अधिकचा वेळ घेऊ नका. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे आणि 3 चेंडू इथं पुढे प्रगतीपथावरती आहेत. तुम्ही पाहताय कट्टा बॉल चषक 2023 पर्व क्रमांक 6 रजनी क्रमांक 1. व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी केलेली आहे. अतिरिक्त धावा ऍड होईल. पुढील चेंडू गोलंदाज तयार. लेग स्पिनचा मारा. हाही चेंडू डावीशी सोडून चालला. निश्चित जी लाईन आणि लेन आहे ना ती क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे. दिसेल आपण अनेकदा म्हणतो ना
गोलंदाजी करताना गोलंदाजाला दिशा असणं फार महत्वाचं आहे. चांगल्या दिशेने जर चेंडू हाताळले ना तर निश्चित त्याचा फायदा संघाला होतो. अडवण्याचा प्रयत्न चांगला आहे. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल शिवलंकार एटला, परंतु धावा आणि धावांची भूक ओंकार एटला पहिल्या डावामध्ये ठेवावीच लागेल. टॅप केला, अडवण्याचा प्रयत्न चांगला आलाय तो डॉट. षटक क्रमांक 2 धरा. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत. विविध मनस्थितीमध्ये फलंदाज पाहायला मिळाले. संभ्रम निर्माण झाला की चेंडू खेळावा की खेळू नये आणि प्रामुख्याने विविध मनस्थिती ही होती की खेळायला गेले परंतु शेवटच्या क्षणी ज्या संभ्रमामध्ये अडकले त्यांना असं वाटलं की निश्चित हा चेंडू उजवी एसटी सोडून जाईल, फार अरुंद असू शकतो, परंतु पंचांनी कळवलं की चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावर तब्बल 17 धावा. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ओंकार एटने ही धावसंख्या उभारलेली आहे. अनेकदा क्रिकेट असेल किंवा जीवन आपण द्विधा परिस्थितीमध्ये अडकतो आणि त्यावेळेस एक पर्याय निवडायचा असतो, परंतु इकडे फलंदाजांनी पर्याय निवडला की हा चेंडू सोडून द्यावा आणि त्यानंतर आला तो डॉट बॉल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. पुन्हा सुशांत चौधरी षटक क्रमांक 3 साठी टॅप केलाय. ज्या वेगाने आला त्याच वेगाने चेंडू सीमा पार येतोय चौकार. परेश वाटकर यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचले. जी लाईन आणि लेन होती त्याला प्रत्युत्तर चांगलं दिलंय. उजव्या स्टिकच्या बाहेर वेगाने हाताळलेला चेंडू पंचांनी खेळवलेला आहे. नकारात्मक पाठीराखे निश्चित दोन्ही संघांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे टाळ्या आणि आवाज. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. सुशांत चौधरी पुन्हा तयार. आणखीन एक जबरदस्त फटका चौकार. आता चांगला सूर गवसलेला आहे परेश वाटकर यांना, परंतु या विकेटसाठी जावं लागेल. धावसंख्या आहे 27 धावा 27. धावा आहेत. खेळाडूंच्यामध्ये विनंती आहे की चेंडू टाकताना आपण बोलणं किंवा टाळ्या वाजवणं थांबावा. ज्यावेळेस चौकार किंवा विकेट मिळेल त्यावेळेस निश्चित तुम्ही तुमच्या संघाला प्रतिसाद द्या, कारण कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. त्यामुळे फलंदाजांना आणि गोलंदाजांना कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. त्यासाठी पाठीराख्यांना विनंती आहे की ज्यावेळेस गोलंदाज चेंडू टाकेल आणि फलंदाज तो चेंडू खेळेल ना त्यावेळेस थोडंसं आपण शांत राहा. परंतु एखादा चौकार लागेल किंवा विकेट मिळेल त्यानंतर तुम्ही जल्लोष करू शकता. या चेंडूच्या पाठीमागे धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरसावते आणि इस रन के साथ स्कोर कार्ड की बात 28 धावा धावफलकावरती आलेले आहेत. पुढील चेंडू प्रगतीपथावरती येईल. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. उर्वरित 2 चेंडू इथून पुढे प्रगतीपथावरती येतील. सुशांत चौधरी उजव्या हाताने हे षटक हाताळत आहेत आणि या षटकामध्ये सुशांत चौधरी यांनी लेग स्पिनचा मारा केलेला आहे. पाठीराख्यांना विनंती आहे की आपण पाय थोडेसे वरती घ्या, ही विनंती आहे. आपण सहकार्य करा. आपली उपस्थिती आपल्यासाठी प्रार्थनीय आहे. खेळाडूंना कोणताही अडथळा होणार नाही क्षेत्ररक्षण करण्यासाठी, यासाठी आपण काळजी घेऊया. सामन्याला पुन्हा करूया सुरुवात. काही उर्वरित चेंडू या षटकामध्ये प्रगतीपथावरती येतील. तुम्ही पाहत आहात ओंकार एट विरुद्ध शिव ललकार एट असा सामना.
क्रॅकिंग स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे प्रचंड वेग फटक्याच्या पाठीमागे होता. अडवण्याचा प्रयत्न तिकडे बसला. फार कमी वेळ क्षेत्ररक्षकाकडे होता. धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. तब्बल 32 धावा. 32. लॉस ऑफ 1 विकेट. टीम ओमकार 8 प्रथम फलंदाजी करताना. दोन्ही संघ क्रिकेटमध्ये कसलेले आहेत. आणखीन एक जबरदस्त टोला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावींसाठी. अफलातून टायमिंग. परेश वाटकर यांची फलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये भरलेली आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 36 धावा ओमकार 8 ने उभारलेले आहेत. ज्यावेळेस टीम शिवललकार 8 गोलंदाजीसाठी आली, पहिले षटक फार चांगल्या पद्धतीने शिवललकार 8 ने हाताळलं, परंतु त्यानंतर ओमकार 8 चा धावांचा आलेख ग्राफ हा उंचावत गेला आणि प्रामुख्याने जाऊन पोहोचलेला आहे. 36 धावा 1 गडी बाद ही स्थिती आहे ओमकार 8 ची षटक क्रमांक 4 साठी. साहिल धोंडे यांच्या नावावरती षटक क्रमांक 4 आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज अजय राठोड तयार बॅटिंगसाठी, ज्यांनी या मैदानावरती आल्या पाऊली चौकार खेळला होता आणि किंबहुना आतापर्यंत त्यांच्या नावावरती 2 चौकार आहेत. तर अधिकचा वेळ घेऊ नका. 36 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अंतिम षटक आहे पहिल्या डावातलं. चला इथून पुढे रिपोर्टिंग करा. संस्कार 8 आणि शुभम 8 यानंतरचा आपला सामना आहे. याची नोंद आपण घ्या. तुम्ही पाहत आहात कैलासवासी लक्ष्मण मते यांच्या स्मरणार्थ कट्टा बॉय चषक 2023. पहिली 2 पर्व या स्पर्धेची आपण दिवसा खेळवली, परंतु त्यानंतर 3 पर्व ही नाईटला झाली. रजनी क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभवायला मिळाला आणि या वर्षीचा पर्व क्रमांक 4 आहे. तिथे आपण या स्पर्धेला आपण चर्चा करतोय. रात्रकालीन स्पर्धा असा आपण उल्लेख करत आहोत आणि प्रामुख्याने या स्पर्धेचं एकंदरीत पर्व आहे 6वं. जी 2 पर्व आहे 6 पर्वांमधली ती दिवसा खेळवली आणि 4 पर्व आपण रात्रकालीन खेळवत आहोत. म्हणजे आयोजन समितीकडे असलेला 3 पर्वाचा अनुभव आहे. या रजनी क्रिकेटचा आणि प्रामुख्याने नाईटचं हे 4थं पर्व आहे. स्पर्धेचं हे 6वं पर्व आहे. गोलंदाज तयार. बाहेर माणसांनी हात फैलावलेले आहेत, परंतु वाईट +1 अशा 2 धावा मिळतील आणि स्ट्राईक आहे परेश वाटकर यांच्याकडे. धावसंख्या 38 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. फटका चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. ज्या प्रकारचं आक्रमण परेश वाटकर यांनी केलेलं आहे, सुरुवातीची फॉर्मची झगडत लायरे आणि त्यानंतर जो सूर त्यांना फलंदाजीचा गवसलेला आहे ना, तो अप्रतिम आहे. आज मात्र सीमारेषेला आग लावून टाकली परेश वाटकर यांनी. सुरुवातीला फलंदाजी करताना अडकत खेळले. किंबहुना एखादी नदी असते, त्या नदीचा उगम जर तुम्ही पाहिला ना तर फार छोटा असतो. नदी जशी पुढे येते, डोंगर, दर्या, दगड, धोंडे या अडथळा पार करून ती पुढे येऊन एक पूर्व टप्प्याचा हा चेंडू आहे. येतोय तो निर्धाव. कोणती धाव नाही. आता कमबॅक केलेला आहे गोलंदाज साहिल यांनी. प्रामुख्याने आपण चर्चा करतोय की एखाद्या नदीचा उगम फार छोटा असतो. पुढे जशी ती नदी येते, तिचं पात्र मोठं होतं, नदी समुद्राला जाऊन मिळते. बरेच अडथळे पार करत नदी समुद्राला मिळते. कधी डोंगराला वळसा घालते, कधी पर्वताला वळसा घालते. गोलंदाज पुन्हा तयार. फार चांगली गोलंदाजी बांधून ठेवण्याचं काम साहिल धोंडे मैदानाच्या आतमध्ये करतात.
वाटकरांना या दोन चेंडूच्या पाठीमागे एकही चौकार आला नाही. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव येते. धावसंख्या आहे धावफलकावरती इथून पुढे 43 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 43 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, ओमकार 8. साहिल धोंडे तयार, ज्यांनी उर्वरित काही चेंडू चांगले हाताळलेले आहेत. वाईट +1 या 2 धावा या चेंडूच्या पाठीमागे मिळतील आणि धावसंख्या थोडी चाललेली आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती. कार्पेटचा फटका, किंबहुना टायमिंग चांगल्या प्रकारे करू शकले नाही. कौतुक करावं लागेल साहिल धोंडे यांचं. ज्या प्रकारे ज्या परिस्थितीमध्ये गोलंदाजीसाठी आले, परिस्थिती बिकट होती, परंतु या बिकट परिस्थितीमध्ये एक तिखट मारा साहिल धोंडे यांनी केलेला आहे. कारण त्या अगोदर जर षटक जर तुम्ही पाहिलं असेल ना, तर निश्चित परेश वाटकर यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि त्यांनाच इथे बांधून ठेवण्याचं काम साहिल धोंडे यांनी केलं. परंतु यावेळेला अजय राठोड फलंदाजी करतायत आणि त्यांनी हा चेंडू धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि डावाची समाप्ती चौकाराने होते. प्रथम फलंदाजी करताना टीम ओमकार 8 ने बनवलेले आहेत 50 धावा. 51 धावांचं लक्ष आहे. टीम शिवललकार 8 समोर येणारे चेंडू आहेत 24 आणि 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 51 धावा. हे गुणोत्तर आहे. निश्चित आपण आधुनिक काळाचं क्रिकेट पाहत आहोत. आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. पूर्वीच्या स्पर्धा आताच्या स्पर्धा आयोजनामध्ये फार मोठा तफावत आहे आणि प्रामुख्याने आधुनिक काळाचं क्रिकेट आपण पाहत आहोत. जे क्रिकेट फास्ट जलद झालं आणि ज्या प्रकारे क्रिकेटला मिळालेलं ग्लॅमर आम्ही पाहत आहोत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून याचा आपण मागोवा घेतलेला आहे. परंतु आधुनिक काळाच्या युगामध्ये निश्चित आपण या आधुनिक काळामध्ये जगत असताना सर्वांकडे आहे तो स्मार्टफोन. याच्या भोवती आपलं फिरणारं संपूर्ण आयुष्य. परंतु कुठेतरी आपण या स्मार्टफोनमुळे जे मैदानी खेळ आहेत त्याच्यापासून आपण दूर चाललेलो आहोत का? किंबहुना यासारखे खेळ पूर्वी जर तुम्ही पाहिलं तर स्मार्टफोन नव्हते आणि स्मार्टफोन नसतानाही खेळाडूंमध्ये आणि मुलांमध्ये किंबहुना माणसांमध्ये एक चांगलं अंडरस्टँडिंग होतं. काळ फास्ट झाला, बरेचसे काळामध्ये बदल झाले आणि किंबहुना क्रिकेटमध्ये बरेचसे बदल झाले. परंतु क्रिकेट खेळताना आपण अनेक गोष्टींचा आपल्याला फायदा मिळतो. त्याच्यामध्ये आहे की सांघिक खेळामुळे संघभावना ही वाढीस लागते. त्याचबरोबर आमच्या या स्पर्धेला ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे अशा व्यक्तिमत्वांचं आगमन होत आहे. शिवसेना गट प्रमुख आदरणीय आमचे नितीनजी बिराजदार दादा यांचं आगमन होत आहे आणि त्यांच्या सोबतीने शाखा प्रमुख शिवसेना आदरणीय आमचे हर्षल भाऊ पाटील यांचंही आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. या आदी मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आपण चर्चा करतोय क्रिकेटमुळे बरेचसे फायदे या मैदानी खेळामुळे आपल्याला मिळत आहेत. सांघिक खेळामुळे संघभावना वाढीस लागते. अभ्यास आणि इतर कामे नोकरी धंदा करून ज्यावेळेस आपल्याला ताण येतो तो ताण खेळामुळे दूर होतो. हा एक उत्तम मार्ग आहे. खेळामुळे कल्पकतेचा विकास होतो. खेळ यश अपयशाचा सामना करायला आपल्याला शिकवतो. खेळामुळे नियमाचं पालन कसं करावं याची सवय आपल्याला लागते. नियोजनबद्ध बुद्धी पारक जर तुम्हाला वाढवायचे आहे तर तुम्हाला मैदानापर्यंतच यावं लागतं. आलेला चेंडू कसा टोलवायचा आहे याचा निर्णय तुम्हाला क्षणामध्ये घ्यावा लागतो. मॅचला होते सुरुवात 24 चेंडू 51 धावा. पहिलाच फटका दिमागदार स्वागत येतोय चौकार. सुशांत यांच्या बॅटमधून पहिला चौकार आला आणि गोलंदाज क्रमांक 1 साठी गणेश पार्टे यांच्या हातामध्ये चेंडू आहे आणि पहिल्या चेंडूचं
दिमागदार आणि भव्य स्वागत केलेलं आहे. इरादे स्पष्ट आहेत. या मोठ्या धावसंख्येची चिरफाड कोणता संघ करेल आणि कोणता संघ या धावसंख्येचा बचाव करेल. पहिला चेंडू आलाय तो चौकार. गोलंदाज गणेश पार्टे अडवण्याचा प्रयत्न. त्याचबरोबर ज्यांचं आगमन झालेलं आहे शाखा प्रमुख शिवसेना संस्थापक मराठा युवा प्रतिष्ठान आदरणीय आमचे हर्षल भाऊ पाटील युवा उद्योजक यांचे आगमन होत आहे. त्यांचे सहर्ष स्वागत आहे. भाऊंना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. त्याचबरोबर शिवसेना गटप्रमुख आदरणीय नितीन दादा बिराजदार यांचे आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. हा पंचांचा जो निर्णय आहे ना त्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. असा आयोजन समितीचा कॉल आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. धावसंख्या धावफलकावरती 51 धावांचा पाठलाग करताना 4 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. विनंती आहे प्रेक्षकांना आणि पाठीराखांना ज्यावेळेस चेंडू पडत असेल ना, ज्यावेळेस गोलंदाजी करत असेल ना त्यावेळेस तुम्ही प्रोत्साहन द्यायला थोडंसं थांबवा, कारण कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. त्यासाठी विनंती आहे ज्यावेळेस चौकार लागेल किंवा विकेट मिळेल त्यावेळेस तुम्ही निश्चित जल्लोष करा. परंतु पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे ज्यावेळेस चेंडू टाकताना तुम्ही थोडंसं थांबा. किंवा समालोचकांनाही सूचना असते की चेंडू टाकताना कटाक्षाने आम्हाला थांबावं लागतं. प्रेक्षकांना विनंती आहे की आपणही सहकार्य करा. त्याचबरोबर खेळाडूंना विनंती आहे जे दोन्ही डगआउट बॉक्स मध्ये खेळाडू आहेत आपण पाय वरती घ्या असा आयोजन समितीचा कौल आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. वेळ जास्त होतोय. अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यासाठी विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. मॅचला पुन्हा सुरुवात होते. बॅटिंगसाठी सुशांत यांच्या जोडीला रोहन ही प्रारंभिक जोडी आहे. दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर आहेत. बॉलिंग अटॅक मध्ये गणेश पार्टे यांच्या हातामध्ये चेंडू आहे. त्याचबरोबर अक्षय युवा उद्योजक यांचे आगमन होत आहे. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया आणि त्यांनाही विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. इथे आलेला आहे हा डॉट बॉल 3 चेंडूचा खेळ संपला. पुढील चेंडू प्रगतीपथावरती येतो आहे. निश्चित 9+1 या 2 धावा आपण घेत आहोत आणि प्रामुख्याने समय सूचक दाखवताना हजर जबाबीपणा याला म्हणतात. एखादा चेंडू उल्लंघन करतोय गाईडलाईन्स किंवा जी मोरची रेषा आहे त्याचं उल्लंघन करणारा एखादा चेंडू आला तर त्याला अगदी ढकलला तर 2 धावा मिळतात. 9+1 याला आलाय जबरदस्त फटका चौकार. पण नाणेफेकीच्या कौलसाठी संस्कार 8 आणि शुभम 8 आपणास विनंती आहे की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी या. काय आहे या बॉलवरती 1 रन आहे. ओके, ती धाव आपण अंकित करूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. रोखून धरलेली आहे या चेंडूच्या पाठीमागे आणि प्रामुख्याने आलेला आहे तो निर्धाव. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे उत्कंठ शिगेला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. तब्बल 11 धावा 71 धावांचा पाठलाग करताना इथून पुढे बनवायचे आहेत 40. येणारे 18 चेंडू आणि बनवायचे आहेत 40 धावा. या प्रकारचं गुणोत्तर शिल्लक राहिलेलं आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है.
येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे आणि भोसले दोन्ही संघांना मजबूत ठेवावे लागतील. 18-40 हा फरार. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसला. पहिल्या विकेटचं पतन ऋषी शिंदे यांना मिळालेला आहे यश आणि पहिला फलंदाज कोसळलाय. फलंदाज सुशांत चौधरी यांना माघारी जावं लागेल. बॅटिंग साठी आता अजित भोंडे आलेले आहेत क्रमांक 3 वरती. पहिलं सुयश मिळालेलं आहे टीम ओंकार 8 ला. फलंदाज ऋषी शिंदे बॅकफूट वरती गेले. त्यानंतर केलेला टॅप एकही डाव्या चेंडूच्या पाठीमागे खेळणार नाही. आलेला आहे तो निर्धाव. अजित भोंडे स्ट्रायकर यांना तयार. निश्चित हा चेंडू डावीशी सोडून चाललेला आहे. येतोय तो वाईट. अतिरिक्त धाव फलकामध्ये आपण ऍड करूया. धावसंख्येला पुढे नेऊया. टॅप करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला दिशा आहे दिशा पॅडची आहे आणि प्रामुख्याने ही गोलंदाजी आता जर आपण पाहिली तर असर पाहायला मिळत आहे. तब्बल आतापर्यंत 21 धाव खर्च केलेली आहे या षटकामध्ये. तब्बल 4 चेंडू हाताळले त्याच्यामधला एक चेंडू नकारात्मक आहे. 3 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये चांगले आहेत. उर्वरित 3 चेंडू प्रगतीपथावरती. चला घाई करा. या सामन्यासाठी फार वेळ गेलाय. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. निश्चित पाहिलं होतं फलंदाज पुढे येत आहेत. उजव्या स्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू वाईट प्लस वन अशा 2 धावा या चेंडूच्या पाठीमागे मिळतील. निश्चित फलंदाजाला रीड करावंच लागेल गोलंदाजाला आणि किंबहुना गोलंदाजाला फलंदाजाला रीड करावं लागेल. उजव्या स्टीच्या बाहेर आणखीन एक अरुंद चेंडू पंचांनी खेळवलेला आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती येते. धावसंख्या आहे 15 धावा. 51 धावांचा पाठलाग करताना निश्चित आलेला आहे 4था चेंडू. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव. 16 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. निश्चित या षटकामध्ये मॅच कंट्रोल करण्याचा प्रयत्न टीम ओंकार 8 ने केलेला. सागर जगताप यांच्या वतीने ओंकार 8 चा
जी विकेट मिळेल त्या विकेटसाठी 101चा रोख धनादेश आहे. म्हणजे प्रत्येक विकेटचं मोल जे आहे ना ते 101 रुपयाचं इथे लावलेलं आहे. मनोबल वाढवण्याचा प्रयत्न धावसंख्या आहे धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आलेले आहेत. इथून पुढचं गुणोत्तर आपण मांडूया. 12 चेंडूच्या पाठीमागचं 51 धावांचा पाठलाग बनलेले आहेत 24. आता इथून पुढे बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि 27 धावा. 12 चेंडूमध्ये 24 मिळालेले आहेत टीम शिवललकार 8ला. आता इथून पुढचं जे गुणोत्तर आहे 12 चेंडू आणि बनवायचे आहे 27 धावा. या प्रकारचं 21 शिल्लक राहिलेलं आहे. चला काही करा, दोन्ही संघ आपण अधिकचा वेळ घेत आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण फार वेळ घेतला या सामन्यासाठी. बारा चेंडू आणि 27 धावांची गरज. बॉलिंग अटॅक षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गणेश पारखे यांच्या हातामध्ये आहे चेंडू. या षटकासाठी पहिलं षटक त्यांनी हाताळलं. त्यानंतर पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 साठी यावेळेला टॅप चेंडू सीमा पार येतोय चौकार. धावसंख्येने आता चांगला वेग पकडलेला आहे. 28 धावा धावफलकावरती येत आहेत आणि प्रामुख्याने फलंदाज रोहन यांच्या बॅट मधून हा दुसरा चौकार आहे. पंचांनी कळवलेलं आहे की हा व्हाईट बॉल येतोय आणि प्रामुख्याने येते अतिरिक्त धावा आपण धावफलकामध्ये ऍड करूया. धावसंख्या आहे धावफलकामध्ये 29 धावा धावफलकामध्ये आलेला आहे. बाहेरचं चेंडू पंचांनी कळवलेलं आहे नकारात्मक व्हाईट बॉल अतिरिक्त धाव करूया आणि धावसंख्येला पुढे नेऊया. धावसंख्या आहे 30 धावा. 51 धावांचा पाठलाग करताना टीम शिवललकार 8 स्थिती आहे. पुन्हा एकदा गणेश पारखे यांच्या हातामध्ये चेंडू आहे षटक क्रमांक 3 साठी. एक चांगला चेंडू आहे आणि प्रामुख्याने खेळण्याचा प्रयत्न त्या प्रयत्नांना यश एक धाव मिळेल आणि प्रामुख्याने जिथे खोलवर टप्प्याची गोलंदाजी सुरू आहे प्रामुख्याने त्याला प्रत्युत्तर देताना या षटकामध्ये जे धावा आलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. षटक क्रमांक 3-6 फिरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. कार्पेटचा रॅपिड फटका चौकार. अशा प्रकारे बंदुकीतून सुटलेली गोळी असते ना लाईक कट प्रेसचं बुलेट आलेले आहेत 4 धावा. या प्रकारे एखादी बंदुकीतली सुटलेली गोळी असते ना प्रचंड वेग पकडते ना त्याच प्रकारचा हा फटका. बॅटची किडा आणि मेल या चेंडूच्या पाठीमागे एक धाव धावसंख्या जाऊन पोचलेली आहे. 36 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. उर्वरित 2 चेंडू या षटकातील प्रगतीपथावरती आहेत. आणखीन एक जबरदस्त प्रहार चेंडू सीमा पार येतोय चौकार. धावसंख्या 40. 51 धावांचा पाठलाग करताना आता शिवललकार 8ने हा सामना कंट्रोल केला. एक स्थिती अशी होती की ओंकार 8ने सामना कंट्रोल केला होता परंतु अजूनही दोन्ही संघांना बरोबरीची संधी आहे. 7 चेंडू आणि बनवायचे आहेत 11. अशा प्रकारचं गुणोत्तर शिल्लक आहे 7-11 11-7. आणि इथे आहे हा निर्धाव चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता बनवायचे आहेत 11 धावा. हे गुणोत्तर शिल्लक राहिलेलं आहे 6-11 11-6. टीम मीटिंग बोलवलेली आहे. टीम ओंकार 8ने कोणत्या नावाचा पर्याय निवडायचा आणि कुणाला या षटकासाठी आमंत्रण द्यायचं आणि कुणाच्या हातामध्ये सोपवायचा चेंडू. कारण फार निर्णायक षटक आहे. विजयामधलं अंतर 6 चेंडू आणि 11 धावांचं आहे.
जो संघ जिंकेल पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, परंतु जो संघ हारेल त्या संघाचा प्रवास स्पर्धेतला इथेच संपणार आहे. बॉलिंग अटॅक सागर तयार षटक क्रमांक 4 साठी आणि पहिलाच बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. उजवी झाकली परंतु डावी उघडी ठेवली आणि तीच उडवली. चेंडू घेतोय यष्ट्यांचा वेध. सागर जगताप यांच्या वतीने या विकेटसाठी 101 चा रूप धनादेश. आता येणारे 5 चेंडू आणि बनवायचे आहेत 11 धावा. या प्रकारचं गुणोत्तर शिल्लक आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन गणेश. उजव्या स्टिकच्या बाहेर पंच कळतील वाईट +1. 5 चेंडू आणि बनवायचे आहेत 9 धावा. 5-9 असे गुणोत्तर शिल्लक आहे. दोन्ही संघांमध्ये एक कुर्सीची लढाई झुंज सुरू आहे. निश्चित लेग ब्रेक दिलेलं प्रत्युत्तर सिंगल धावेचं. फलंदाज पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीमध्ये अडकले होते. चेंडू सोडून द्यावा की खेळावा आणि अंतिम क्षणी हा निर्णय घेतला की चेंडू खेळायचा आहे, कारण टप्पा पण नंतर चेंडू आतमध्ये येतोय. आता 4 चेंडू आणि बनवायचे आहेत 8 धावा. असं गुणोत्तर शिल्लक आहे. वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो, बल्कि उसी खेल में मजा है जिसमें हार के रिस्क हो. 4 चेंडू आणि बनवायचे आहेत 8 धावा. प्रत्युत्तर चेंडू सीमा पार येतोय चौकार. आता येणारे 3 चेंडू आणि बनवायचे आहेत धावा 4. गोलंदाजी करताना सागरांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3-4. मित्रांनो, सामना आवडला असेल तर दोन्ही संघांना देऊया टाळ्यांचा प्रतिसाद. 3 चेंडू आणि बनवायचे आहेत 4 धावा. इथे लेग स्पिनचा मारा. 3 चेंडू आणि बनवायचे आहेत 3 धावा. चांगल्या खेळाचं सादरीकरण. हीच ती वेळ आहे. त्या वेळेचं सोनं करावं लागेल, कारण येणारी वेळ कशी आहे हे सांगता येत नाही. तीन चेंडू 3 धावा. हृदयाची धडधड आता वाढायला लागलेली आहे. उत्कंठा शिगेला केला आणि इथे हा संघ विजय होतोय. शिव ललकार 8 च्या फेरीमध्ये दाखल होतोय. हार्डलक टीम ओंकार 8. एका संघाने सामना जिंकला तर एका संघाने मनोज जिंकली. दोन्ही संघांना आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि टॉस करूया. टॉस आहे संस्कार 8 आणि शुभम 8. आपला टॉस होतोय आणि टॉस साठी विनंती आहे शाखा प्रमुख शिवसेना हर्षल भाऊ पाटील यांना विनंती आहे आणि त्यांच्या सोबतीने शिवसेना गट प्रमुख नितीन दादा विराजदार यांना विनंती आहे की आपल्या शुभस्य आपण पुढील सामन्याचा टॉस करावा. ही विनंती